नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत टायपोलॉजिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी. वेलकम टू गंगा एज्युकेशन, युअर लर्निंग पार्टनर फॉर लॉ स्टुडंट्स. बघा, आजचा हा जो एक्सप्लेनर आहे ना, तो तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं लिटरली एक गेम चेंजर ठरू शकतो. आज आपण क्रिमिनॉलॉजीचे दोन खूप महत्त्वाचे, रादर एकदम क्लासिक पॅराडाईम्स डिस्कस करणार आहोत, टायपोलॉजिकल स्कूल आणि बॉंगर्स इकॉनॉमिक थिअरी. तुम्ही LLB करत असाल, LLM किंवा UGC नेटची तयारी, हा टॉपिक स्किप करून चालणारच नाही. तर मग लेट्स गेट स्टार्टेड. आजचा आपला रोड मॅप एकदम क्लिअर आहे. आपण सुरुवात करूया इंट्रोडक्शनपासून, त्यानंतर टायपोलॉजिकल स्कूल आणि लोम्ब्रोसोचे विचार समजून घेऊ. मग आपण बॉंगर्स इकॉनॉमिक थिअरीकडे वळू, त्यांच्यावरील क्रिटिसिझम्स डिस्कस करू आणि शेवटी ऑफकोर्स एक क्विक एक्झाम रिव्हिजन, सॉर्ट ऑफ अ कम्प्लीट पॅकेज. तर सगळ्यात आधी आपण फोकस करूया टायपोलॉजिकल स्कूलवर, जिथे बेसिकली बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल ट्रेट्सचा अभ्यास केला जातो. ओके, लेट्स डाईव्ह इनटू दिस. आता बघा, हिस्टॉरिकल कंटेक्स्ट बघितला तर सुरुवातीला क्राईम मागे फक्त सामाजिक किंवा सोशल कॉजेस आहेत असंच मानलं जायचं. पण नंतर एक मोठा शिफ्ट आला. स्कॉलर्सनी विचार केला की वेट, व्यक्तीचे सायकोलॉजिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टरसुद्धा मॅटर करतात. मग आली टायपॉलॉजी. टायपॉलॉजी म्हणजे नक्की काय, तर स्टडी ऑफ टाइप्स. एकदम सोप्या भाषेत सांगायचे तर या थिअरीचं म्हणणं आहे की जसे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात तसेच वेगवेगळ्या प्रकारचे क्रिमिनल्स सुद्धा असतात. हे स्कूल अँथ्रोपॉलॉजी म्हणजे ह्युमन बॉडी आणि सायकोलॉजी म्हणजे ह्युमन माइंड यांना कंबाईन करते. बेसिकली क्रिमिनल्समध्ये काही स्पेसिफिक ट्रेट्स असतात जे त्यांना आम माणसांपासून वेगळे करतात, असं या थिअरीचा बेस आहे. आता एक्झाममध्ये मार्क्स स्कोर करायचे असतील तर ही नावं ॲब्सोल्युटली क्रुशल आहेत. पाठच करून ठेवा. सिझारे लोम्ब्रोसो हे ह्या स्कूलचे पायनियर म्हणजेच लीडर आहेत. त्यांच्यासोबत राफेले गरोफलो, अर्नेस्ट हुटन, चार्ल्स गोरिंग आणि डोनाल्ड टाफ्ट हे फॉलोअर्स आहेत. आणि हो, सायकोलॉजीबद्दल बोलतोय तर सिग्मंड फ्रॉइड यांची सायको ॲनालिटिक थिअरीसुद्धा या कॉन्सेप्टशी डीपली कनेक्टेड आहे. सो लोम्ब्रोसोचा एक्झॅक्टली कोर प्रिन्सिपल होता तरी काय? बघा, त्यांनी एक सिम्पल पण कॉन्ट्रोवर्शियल आर्ग्युमेंट केला. त्यांचं म्हणणं होतं की एखाद्या व्यक्तीचा फिजिकल स्ट्रक्चर आणि त्याचे क्रिमिनल बिहेवियर यांच्यात खूप जवळचा रिलेशन असतो. म्हणजेच इरेग्युलर स्कल्स, प्रोट्रुडिंग जॉज किंवा काही ॲबनॉर्मल फेशियल फीचर्स असलेली व्यक्ती क्राईमकडे जास्त आकर्षित होते. आता आजच्या काळात हे ऐकायला थोडा वियर्ड किंवा अनसायंटिफिक वाटेल, पण हिस्टॉरिकली बघितलं तर ही थॉट प्रोसेस खूप ग्राउंड ब्रेकिंग होती. हे क्लासिफिकेशन मॅट्रिक्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक क्लासिक क्वेश्चन आहे. ह्या स्कूलने क्रिमिनल्सचे 4 मेन टाइप्स आयडेंटिफाय केले. पहिले, यूथ, जे खूप ॲडव्हेंचरस असतात, जसे की थेफ्ट किंवा गॅम्बलिंगसारखे रिस्की क्राईम्स करतात. दुसरे, बिझनेस क्रिमिनल्स, जे व्हाईट कॉलर क्राईम्समध्ये असतात, लाईक फ्रॉड किंवा टॅक्स इव्हेजन. तिसरे, वुमन क्रिमिनल्स, जे प्रमाणात खूप कमी असतात आणि लेस सिरियस क्राईम्स करतात. आणि चौथे म्हणजे मिडल एज्ड. हे सहसा लॉ अबाइडिंग असतात, पण त्यांच्यावर एखादा एक्सेप्शनल प्रेशर आला तर ते क्राईम करू शकतात. आणि धिस ब्रिलियंटली इलस्ट्रेट्स द सायकोलॉजिकल साईड ऑफ थिंग्स, जिथे सिग्मंड फ्रॉइड यांचा सायको ॲनालिटिक व्ह्यू येतो. फ्रॉइडच्या मते क्राईम 2 विशेष मानसिक स्थितींमुळे होतो. पहिला म्हणजे ओव्हर ॲक्टिव्ह कॉन्शियन्स. याच्यात व्यक्तीला एक्सेसिव्ह गिल्ट म्हणजेच अतिरिक्त अपराध भावना वाटते आणि त्यातून तो क्राईम करतो. आणि दुसरा म्हणजे एक्झॅक्टली ऑपोजिट, वीक कॉन्शियन्स, जिथे व्यक्तीला आपल्या इम्पल्सेसवर कंट्रोलच ठेवता येत नाही. बेसिकली इमोशनल इमॅच्युरिटी आणि लहानपणीचे पुअर सोशलायझेशन ही या मागची मुख्य कारणे आहेत. आता जसं वेळ गेला, मॉडर्न बायोक्रिमिनॉलॉजिस्टनी हे स्कूल इव्हॉल्व्ह केलं. त्यांनी फक्त स्कल शेपसारख्या गोष्टींवर अडकून न राहता जेनेटिक्स आणि बायोकेमिस्ट्रीकडे लक्ष दिलं. त्यांना आढळलं की अडॉप्टेड चिल्ड्रनसुद्धा कधीकधी त्यांच्या बायोलॉजिकल पेरेंट्ससारखे क्रिमिनल ट्रेट्स दाखवू शकतात. तसंच लो IQ, बायोकेमिकल इम्बॅलन्सेस जसे की डाएट इश्यूज किंवा हॉर्मोन्स आणि न्यूरोफिजिओलॉजिकल प्रॉब्लेम्स हे सुद्धा क्राईमचे मेजर ट्रिगर्स असू शकतात. ऑलराईट, आता आपण आपल्या दुसऱ्या मेजर पॅराडाईमकडे वळूया, बॉंगर्स इकॉनॉमिक थिअरी, ज्याला ते सोशलिस्टिक स्कूल असंही म्हटले जाते.
आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण माइंड आणि बॉडीकडून डायरेक्ट मनी अँड क्लासकडे शिफ्ट होत आहोत. ह्या थिअरीचा बेस ॲक्च्युली कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगेल्स यांच्या विचारांमध्ये आहे. पण ह्याला स्ट्रॉंगली एक्सपॅन्ड केला ते डच क्रिमिनॉलॉजिस्ट विलम अद्रियान बॉंगर यांनी. त्यांच्या 1903 मध्ये आलेल्या क्रिमिनॅलिटी अँड इकॉनॉमिक कंडिशन्स या वर्कमध्ये LLB आणि LLMच्या नोट्ससाठी हे नाव आणि वर्ष लिटरली हायलाईट करून ठेवा. बॉंगरने सामाजिक बदल आणि क्राईम यांच्यातलं कनेक्शन 3 स्टेप्समध्ये खूप छान एक्सप्लेन केलं आहे. इट्स लाईक अ चेन रिॲक्शन. स्टेप 1 प्रिमिटिव्ह सोसायटी, जिथे लोक मिळून मिसळून राहत होते, कॉपरेशन होता, रिसोर्सेस शेअर व्हायचे. मग आली स्टेप 2 इंडस्ट्रियलायझेशन. इथे काय झालं? उत्पादन आणि प्रॉफिट्स काही ठराविक कॅपिटलिस्टच्या हातात गेले. आणि त्यातून आली स्टेप 3 एक्सप्लॉयटेशन ऑफ द वर्किंग क्लास. कामगार वर्गाचं शोषण सुरू झाला, ज्यामुळे फ्रस्ट्रेशन आले आणि त्यातूनच ॲक्च्युली क्राईमची निर्मिती झाली. बॉंगरचे जे कोर प्रिन्सिपल्स आहेत ना, ते एकदम कट टू कट आहेत. त्यांच्या मते कॅपिटलिझम म्हणजेच भांडवलशाही आणि इनइक्वालिटी हे क्राईमचे मुख्य कारण आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की राज्यसंस्था फक्त श्रीमंतांचाच इंटरेस्टचं रक्षण करते आणि क्रिमिनल लॉ हा लिटरली गरिबांना दाबून ठेवण्याचा एक टूल आहे. कॅपिटलिझममुळे समाजात स्वार्थ, हाव आणि कॉम्पिटिशन कशी वाढते हे त्यांनी पॉइंट आऊट केलं. आता आपण हे सगळं ऑब्जेक्टिव्हली ॲनालाइज करतोय, कारण एक्झाममध्ये हे पॉइंट्स न्यूट्रली प्रेझेंट करणं ॲब्सोल्युटली क्रुशल आहे. मूव्हिंग ऑन. आता आपण पाहूया क्रिटिसिझम्स आणि मॉडर्न रेलेव्हन्स, म्हणजेच या थिअरीजचे ॲक्च्युअल मूल्यमापन. UGC नेट किंवा कोणत्याही लॉ एक्झाममध्ये टॉप मार्क्स हवे असतील तर फक्त थिअरी लिहून उपयोगाचे नाही, बॅलन्स क्रिटिक देता आला पाहिजे. तर टायपॉलॉजी स्कूलवरील मुख्य टीका काय आहे? बघा, फक्त फिजिकल फीचर्सवरून एखादा व्यक्ती क्रिमिनल आहे हे ठरवणे आजच्या काळात संपूर्णपणे अनसायंटिफिक आणि आउटडेटेड मानला जाते. क्राईममागे खूप सारे फॅक्टर्स असतात, सोशल, इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल, ज्यांकडे लुम्ब्रोझोने टोटली दुर्लक्ष केला. आणि मॉडर्न कोर्ट्स व्यक्तींना असे व्हिज्युअल लेबल्स लावण्यापेक्षा त्यांच्या रिहॅबिलिटेशनवर जास्त फोकस करतात, राईट? नाउ व्हॉट्स रिअली इंटरेस्टिंग अबाउट दिस नेक्स्ट पार्ट इज बॉंगरच्या थिअरीचे रिअल वर्ल्ड गॅप्स. बघा, जिथे प्युअर सोशलिस्ट स्टेट्स आहेत, जसं की रशिया, चायना आणि क्युबा, तिथे सुद्धा क्राईम रेट्स हाय आहेच ना. मग हे बॉंगरच्या थिअरीला थोडं कॉन्ट्रडिक्ट करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही थिअरी नॉन इकॉनॉमिक क्राईम्स जसे की सेक्शुअल ऑफेन्सेस किंवा क्राईम्स ऑफ पॅशन हे एक्सप्लेन करण्यात कुठेतरी फेल ठरते. कारण सिम्पल आहे, प्रत्येक क्राईम हा फक्त पैसा किंवा क्लास स्ट्रगलमुळेच होतो असा नाही. मॉडर्न इंडियन कंटेक्स्टमध्ये या थिअरीची रेलेव्हन्स बघितली तर भारतामध्ये गरिबी कमी करण्यासाठी कितीतरी एक्सटेन्सिव्ह वेलफेअर लॉज आहेत. तरीही क्राईम अस्तित्वात आहेच. याचा अर्थ काय की फक्त इकॉनॉमी मॅटर करत नाही. फ्रीडम, राईट्स आणि इतर सामाजिक फॅक्टर्ससुद्धा गुन्हेगारावर तेवढाच प्रभाव टाकतात. एक्झाममध्ये आन्सर्स लिहिताना हे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन नक्की इन्क्लूड करा. इट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. ऑलराईट, आता आपण आलोय आपल्या शेवटच्या पडावर, क्विक एक्झाम रिव्हिजन, जिथे आपण महत्त्वाचे मुद्दे समराईज करूया. सो लास्ट मिनिट एक्झाम प्रिपरेशनसाठी आपण एक रॅपिड फायर रिव्हिजन घेऊ. पे क्लोज अटेन्शन, कारण हे पॉइंट्स तुमच्या मेमरीमध्ये लॉक व्हायला हवा. टायपॉलॉजी स्कूल म्हटलं की लॉम्ब्रोसो आणि फ्रॉइड आठवले पाहिजेत. की कॉन्सेप्ट, क्राईम हा फिजिकल आणि सायकोलॉजिकल ट्रेटशी लिंक्ड आहे. 4 टाईप्सचे क्रिमिनल्स कोणते? यूथ, बिझनेस, विमेन आणि मिडल एज्ड. मग आली बॉंगर्स इकॉनॉमिक थिअरी 1903. यांच्या मते कॅपिटलिझम, इनइक्वालिटी आणि क्लास स्ट्रगल क्राईमला जन्म देतात. आणि दोन्हींचे क्रिटिसिझम्स, टायपॉलॉजी अनसायंटिफिक आहे आणि बॉंगर नॉन इकॉनॉमिक क्राईम्सला इग्नोर करतो. क्लिअर? जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न तुमच्यासाठी. आजच्या आधुनिक भारतात जे मोठमोठे व्हाईट कॉलर क्राईम्स होतात ते एक्सप्लेन करण्यासाठी कोणती थिअरी जास्त वेट होल्ड करते? एखाद्या व्यक्तीचे स्वतःचे इनेट सायकोलॉजिकल ट्रेट्स की कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाहीतील हाव? याचा विचार नक्की करा आणि तुमचे एनालिसिस कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. अभ्यास करत रहा आणि पुढच्या एक्सप्लेनरमध्ये भेटूया. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.